बऱ्याच वेळा तुम्ही ऐकत असाल की खूप मोठे मोठे ट्रेडर, अगदी प्रथितयश ट्रेडर गायब होतात. 50 कोटी केले गोळा आणि ट्रेडर झाला गायब. असं का होतं माहिती आहे का? ट्रेडर्सना त्यांच्या आयुष्यात लॉसला सामोरं जावं लागतं, इगो हर्ट होतो. मग ते काय करतात, एक मोठा बिग ब्लास्ट करायचा प्लॅनिंग करतात. सगळेजण करतात. बिग ब्लास्ट म्हणजे काय, माझा 20-30 हजाराचा कॅपिटल आहे, मी लॉसेस केले आहेत, मी काय करणार, 1 लाख कॅपिटल आणणार आणि 50-60 लॉट उचलणार. 60 लॉटवर 20 पॉईंट, मोठी रक्कम जमा करणार आणि माझा अख्खा पोर्टफोलिओ ग्रीनमध्ये आणणार, माझं PNL पूर्ण ग्रीन करणार. होतं कसं, यानंतर थांबणं अपेक्षित असतं. आपलं मूळ कॅपिटल, आपली मूळ लेवल 20 हजारावर आपण येणं एक्सपेक्टेड असतं, पण बऱ्याच वेळा ट्रेडर येत नाहीत. आशा, ग्रीड, परत ते 1 लाखावरच ट्रेडिंग करतात किंवा 1 लाखावर जे काय 20-25 हजार कमवले असतील त्यावर ट्रेडिंग करतात. कंटिन्यू 10-10 पॉईंट काढत राहतात. प्रॉफिट प्रत्येक वेळी होत नाही, लॉस कधी ना कधी होतोच. लॉस होताना काय होतो, जरा जास्त लॉस झाला की तो विकताना जीवावर येतं. होतं कसं, इतक्या दिवसाचा प्रॉफिट आपला एका झटक्यात गेला हे मन कबूल करायला तयार होत नाही आणि त्यात माणूस करतो होल्डिंग, आणि होल्ड केला की अजून मोठ्या लॉसला सामोरा जातो. आणि लॉस झाला की देणेकरी मागे लागलेले असतात. देणेकरींना तोंड द्यायचं की कोणाला तोंड द्यायचं, ही माणसं गायब होतात. याने बऱ्याच मोठ्या जणांना चुना लागलाय. त्यामुळे आपले पैसे दुसऱ्याकडे देताना केअरफुल किंवा देऊच नका. जे कराल स्वतःच्या पोर्टफोलिओत कराल.